इंडियन फ्लेवर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी। मस्त अगदी टेस्टी बनणारी 3 ते 4 लोकांसाठी हे आहे साहित्य। आता आपण खडे मसाले सगळे भाजून घेणार आहोत थोड्याशा तेलामध्ये। अगदी आपले खडे मसाले ते छान भाजून झालेत लालसर असे। आपण एका मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेणार आहोत। यामध्येच आपण आता खोबरं घेतोय। खोबरं छान लालसर भाजून घेणार आहेत। हे बघा खूप छान लालसर मस्त भाजून झाले। आता हे आपण बाजूला काढून घेऊ। तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। याच कढईत आपण तेल घेऊन आपण कांदा तळणार आहोत। छान लालसर होईपर्यंत आपण हा कांदा तळतोय। हा कांदा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही हा कांदा वाळवून आणि मग तळून घेऊ शकता। हा कांदा तुम्ही कोणत्याही बिर्याणी किंवा कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता। आपला कांदा तळून होतो तोपर्यंत आपण एका बाजूला चिकन मॅरिनेट करूयात। त्यामध्ये गरम मसाला घालू, त्यानंतर मीठ, मोस्टली आम्ही मोठं मीठ वापरतो, लाल तिखट, थोडंसं काळा मसाला, हळद आणि हे छान मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण दही घालतोय। हे छान आपण मिक्स करून घेऊया। यानंतर आपण थोडं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूयात। व्यवस्थित मिक्स करून हे आपण बाजूला ठेवू। यानंतर एक कढईमध्ये तेल टाकून आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊयात। हे भाजून झाल्यानंतर आपण याचं वाटण बनवणार आहोत। यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, खोबरं आणि जे आपण खडे मसाले घेतले होते त्याचं वाटण करणार आहोत। मोठ्या पातेल्यात आपण आता तेल टाकतोय, त्यामध्ये काही खडे मसाले टाकतोय। थोडे खडे मसाले भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये प्रमाणानुसार पाणी टाकणार आहोत। हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला आधी। यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। आपलं ऑलरेडी चिकनमध्ये पण आपण मीठ घातले तर थोडं प्रमाणातच घालायचं। आता उकळी छान आली। यामध्ये आपण धुतलेला तांदूळ जो आपला दिल्ली राईस किंवा आपला दावतचा जो राईस असतो तो आपण टाकणार आहे धुवून। आता हा जो भात आहे तो आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे, जास्त नाही। आणि हा उघडाच शिजवायचा आहे, झाकण ठेवायचं नाही, नाहीतर जास्त शिजून जाईल। आपण चेक करून घेतोय, भात आपला 70 ते 80% शिजलेला आहे। आता यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला। तुम्ही चाळणीमधून पाणी गाळून घेऊ शकता। इकडे आपला कांदा छान लालसर असा भाजून झालेला आहे। हा कांदा आपण बाजूला काढून ठेवूया। आता आपण मोठ्या पातेल्यामध्ये तेल घेतोय। यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते वाटण घेतोय। हे वाटण छान भाजून घेणार आहोत।
आपलं वाटण थोडं भाजून झालं की त्यामध्ये आपण लाल तिखट, काळं तिखट, जे काळा मसाला जो कोल्हापुरी असतो तो, कांदा लसूण मसाला तो, हळद, गरम मसाला, अशा गोष्टी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे आपण परत एकदा छान परतून घेणार आहोत. आपला मसाला मस्त छान असा परतून झाला. आपण यामध्ये चिकन टाकतोय. हे चिकन आपण यामध्येच आपण शिजवून घेणार आहोत. पाणी घालायचं नाही आहे. जे पाणी सुटेल त्यातच आपण हे चिकन शिजवणार आहोत. तुम्ही बघू शकता पाणी न घालताच इतकं छान चिकन शिजून झालेलं आहे. यामधलं काही चिकन आपण बाजूला काढून घेतोय. यामध्येच आपण चिकनच्या वरती थोडी पुदिन्याची पाने, कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण एक भाताची लेयर देतोय. भाताची लेयर दिली आहे. आता यावरती कोथिंबीर, पुदिन्याची पाने परत आपण एकदा हे करतोय आणि कांदा जो आपण तळला होता तो आपण यावरती पसरून घेतोय. यावरतीच आपण एक चिकनची लेयर आणि त्यानंतर परत भाताची लेयर दिली आहे. त्यानंतर त्यावरती कोथिंबीर, तळलेला कांदा आणि जे आपण खाण्याचा रंग जो वापरतो तो पाण्यामध्ये मिक्स करून आपण यामध्ये टाकलाय. तुम्ही खाण्याच्या रंगाऐवजी केशर वापरलं तरी चालेल. यानंतर आपण ह्याला थोडी वाफ देतोय. आपली वाफ देऊन झालेली आहे. आता आपण उघडून घेऊयात. मस्त कलर, अगदी विकतसारखी आपली बिर्याणी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. रेसिपी आवडली असल्यास ट्राय करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.